घडोघडी वाढू लागली, बदलत चालला, बदलाव होत चालला. कंठी प्रेम दाटे अशी अवस्था निर्माण व्हावी लागते. नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप युवदेशी रूप लागेले द्वारी. हे रूप लावा, गावात बी लावा सत्याच्या रूपानं आणि मनात बी लावा. गावातलं 7 दिवस आहे, मनातलं मरेपर्यंत आहे. हे रोप लावा, याचा वेल बनवा, याच्या सावलीला बसा, याला वरचीवर कळे येतात, त्या कळ्या तोडा, त्याचे हार बनवा आणि मनानच संकल्प करा. मनाची मनी गुंफेला श्रीला आणि बापर माझे विभू श्री विठ्ठला तिला. त्या पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये हा हार घाला. कळालं का? आणि त्या विटेवर उभा असलेल्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडं, भक्तासाठी अनंत अवतार घेतलेल्या त्या देवाकडं एकदा मन लावून डोळे पोट भरून आनंदानं बघा. वा तुम्ही होय होय वारकरी, वाहे पाहे रे पंढरी. कळालं का? वारकरी व्हा, माळकरी व्हा. व्हा नाही तर न व्हा, आमचं सांगायचं काम आहे. कारण आमच्यासाठी खूप सांगून मेले. कळालं का? प्रश्न तुमचा आहे. आता आम्ही तरलो का नाही आम्हाला माहित नाही, तुम्ही तरू का नाही हे तुम्हाला जरी माहित नसलं, पण ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना, त्याच्याकडं कलियुगातला काळ बाजू शकत नाही. आणि नवी बाधा भूतांची मनाची मनी गुंफीला सेला आणि बापर देवी उरू श्री विठ्ठल आरतीला. आजचा कीर्तनाचा असताना पहिला दिवस, वेळ सुद्धा पुढे गेलेला आहे. कळालं का? तसं पॉम्पलेटवर वेळ अजून माझा खूप आहे. कळालं का? मी कधीच कुणालाच त्रास देत नाही. कीर्तनात तर देत नाही, संसारात देईन एखाद्याला. कीर्तनात त्रास देत नाही, कारण कीर्तनात त्रास देणं हे योग्य नाही. म्हणून झालेली जी सेवा आहे त्या आमच्या हनुमंतरायाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबारायाच्या चरणी, माझे सद्गुरू हनुमंतदास पोद्दार यांच्या चरणी समर्पण करून सेवेला असणारा आपण इथंच पूर्ण विराम देऊ. आता सेवेचा असणारा पहिला दिवस आहे आणि उद्याचा असणारा दुसरा दिवस आहे. मी तुम्हाला सकाळी सांगितलं की बाबा, अगोदर गाव स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, दार स्वच्छ ठेवा, रस्ता स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि आपलं प्रारब्धही धुवून काढा. याच नाही करा, ओळखी आत्मारा. आपलं मन धुवून काढा, आपलं शरीर पवित्र करा आणि आपण नक्की त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी अंतकाळी विठू आमाशी पावला आणि कुडी सहित झाला तुका गुप्त. आपल्या मरणांत समय त्या प्रभूची हजेरी लागेल आणि शेवटी का होईना आपल्याला दिव्य दर्शन होईल, अशा प्रकारची अपेक्षा ठेवू. आणि कीर्तनाला जमलेल्या सर्व बाहेरून आलेल्या साधू संत मायबाप, आमच्या काकासारखे, कार्लेकरासारखे आहे का नाही, ज्यांचं वय झालंय ते गावामध्ये सुद्धा त्या कीर्तनाला उभं राहायचं बंद केलं. पण आम्ही फोन केला. खरं तर हा आमचा असणारा बळजबरीपणाचा ऐकावला का वयाच्या मनानं, पण प्रेमाखातर ही सुद्धा मंडळी आली. आमचे पकवाजी गुरुजी, आमचे महंत महाराज, पेटी मास्तर, टाळकरी, विणीकरी, भजनकरी. खरं तर मी कोणाचे आभार मानित नसतो, पण आभार मानला गेलं कोण कीर्तनालाही न गेले. आभार मानलं की प्रेम आटलं. कळालं का? घरच्या माणसाचे आभार मानायचे नसतात. कळालं का? कारण आपले सर्वजण मिळून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रस्त्याला वाटचाल करायची आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, रस्ते स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि आपलं काम सुद्धा स्वच्छ ठेवा. तुका म्हणे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपली उत्तमच कीर्ती या ठिकाणी असणारं उरणार आहे. झालेली जी सेवा आहे या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी समर्पण करून सेवेला असणारा आपण इथंच पूर्ण विराम देऊ. बोला.